महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना सेवा मनुष्यबळ विकास मार्गदर्शिकेनुसार केंद्र सरकारच्या दारिद्र्य निर्मूलन धोरणात राज्यात राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात असताना शासन या अभियानाचे खासगीकरण करीत आहे। शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानामधील कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे। ग्रामीण भागातील अनुसूचित जाती जमाती, भटक्या व विमुक्ती प्रवर्ग, अपंग व निराधार या वंचित घटकांना सामाजिक व आर्थिक समानता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या अभियानाअंतर्गत सुरू आहे। सदर अभियान मागील 9 वर्षात सदर अभियान कार्यरत असून मनुष्यबळामुळे लाखो कुटुंबासाठी उपजीविकेची साधने निर्माण करण्यात आली आहे। असे असताना अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत कर्मचारी यांना पुनर्नियुक्ती न देण्याचे पत्र जारी केले आहे। सदर निर्णय रद्द करून महाराष्ट्र राज्य अभियानास कुठल्याही परिस्थितीत कमकुवत करू नये, पुनर्नियुक्ती रोखणारे पत्र रद्द करावे व अभियानाच्या मनुष्यबळ विकास मार्गदर्शकाप्रमाणे कर्मचारी सेवा पूर्ववत ठेवावी अशी मागणी महिलांनी केली आहे। यावेळी ममता प्रमोद ठाकूर, प्रीती रमन धावणे, अरुणा लक्ष्मण मेश्राम, उज्ज्वला ढगे, जयश्री गौरकर, किरण फरकाडे, अलका चव्हाण, जया देशमुख, किरण देशमुख, दर्शना देशमुख, रंजना मेश्राम, अश्विनी घोडेस्वार, मनीषा थेटे आदींनी निवेदन दिले आहे। नमस्कार, मी किरण प्रफुल्ल फरकाडे। मी आज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे यामध्ये मी वर्धिनी म्हणून कार्यरत आहे आणि हे जे अभियान आहे 2013 पासून आपल्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये चालू आहे, तसंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अभियान चालू आहे, या अभियानामुळे इतका काही महिलांना फायदा झाला। त्यामुळे महिलांच्या उन्नतीसाठी किंवा फक्त महिलांची नाही तर या महिलांच्या उन्नतीमधून संपूर्ण घराचं संपूर्ण कुटुंबाची सुद्धा उन्नती होऊन राहिली आहे। त्यासाठी हे अभियान जे आहे, आता हे अभियान खाजगी संस्थेकडे देण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। तर हा जो निर्णय घेतला आहे, हा निर्णय बदलवण्यात यावा यासाठी आम्ही समोर आलेलो आहोत आणि हा खाजगी संस्थेकडे जाऊ नये यासाठी आम्ही विनंती करत आहोत। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।